ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंना गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या। कापून टाकू, फाडून टाकू अशा पद्धतीची भाषा यामध्ये वापरली जात होती आणि त्यामुळे दानवेंना आपल्या कुटुंबियांसाठी सुद्धा संरक्षण मागण्याची वेळ आली होती। पण आता दानवेंना धमकी देणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे ते अखेर समोर आलंय। हा व्यक्ती भाजपचाच कार्यकर्ता असल्याचं आता उघड झालंय। दानवेंनी काहीच दिवसांपूर्वी भाजपच्या कल्याण गायकवाडांची कॉलर पकडल्याचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल आणि ते जे प्रकरण होतं त्याचा परिणाम किंवा त्याचं प्रत्युत्तर म्हणून आत्ताच हे धमकी प्रकरण घडल्याचं निष्पन्न होतंय। नेमकं काय घडलंय अंबादास दानवेंसोबत, त्यांना धमकी देणारा तो भाजपचा कार्यकर्ता नेमका कोण आहे आणि त्याने असं काय केलंय सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तुम्हाला जर आठवत असेल तर काहीच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या कल्याण गायकवाडांची कॉलर पकडली होती। त्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला। आपल्या पक्षाचे 3 सदस्य गायब केल्याचा आरोप त्यावेळी दानवेंनी गायकवाडांवर केला होता आणि या निवडणुकीमध्ये कल्याण गायकवाड हे सभापती सुद्धा झाले, पण त्यांचा वाद जो आहे तो प्रचंड चर्चेत आला। गेल्या काही दिवसांमध्ये मात्र याच वादाच्या प्रकरणानं एक वेगळं आणि आणखी गंभीर असं वळण घेतल्याचं दिसून येत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अंबादास दानवेंना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्यात। कापून टाकू, फाडून टाकू अशा पद्धतीची भाषा या धमक्यांमध्ये वापरण्यात येते आणि आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती अंबादास दानवेंनी पोलिसांकडे केलेली आहे। त्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हाही दाखल झालाय। पण आता मात्र यामागे नेमकं कोण आहे ते समोर आलंय। अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी देणारा हा भाजपचाच कार्यकर्ता असून तो पंचायत समिती सभापती कल्याण गायकवाडांचा समर्थक असल्याची माहिती समोर येते। मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सभापती पदाच्या निवडीच्या दिवशी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरामध्येच अंबादास दानवेंनी भाजपचे उमेदवार कल्याण गायकवाडांची कॉलर धरली होती। तसंच आमचे सदस्य तुम्ही कुठे लपवून ठेवले तसा जाब विचारत त्यांना कानशिलात लगवल्याचं सुद्धा बोललं गेलं होतं आणि याच घटनेचा राग मनात धरून गायकवाडांच्या समर्थकांनाच दानवेंना फोन करून ही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं आता समोर येत आहे। पण आता सभापती कल्याण गायकवाडांनी सुद्धा अशा पद्धतीनं जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार चुकीचा असल्याचं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। धमकी देणारा माझा समर्थक जरी असला तरी त्याच्या कृतीचं मी समर्थन करणार नाही असं गायकवाडांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय। भाजपचा कार्यकर्ता असलेल्या या व्यक्तीनं सभापती कल्याण गायकवाडांची कॉलर का धरली असा जाब आपल्याला विचारण्यासाठी फोन केला होता अशी माहिती दानवेंनी यापूर्वी पोलिसांना दिली होती। तसंच 12 ते 15 जानेवारी दरम्यान आपल्याला 5 ते 6 वेळा असे धमक्यांचे फोन आल्याचं सुद्धा दानवेंनी माध्यमांना सांगितलं होतं। तर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं उघड झाल्यानंतर कल्याण गायकवाडांनी या संदर्भात जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते असं म्हणाले की मला याविषयी काहीच माहिती नाही, परंतु जर अशा प्रकारे धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाहीये आणि मी त्याचं समर्थन करत नाही। आता हे प्रकरण थोडंसं निवळण्याच्या दृष्टीनं सुद्धा एक पाऊल पुढे गेले असं आपण म्हणू शकतो। पण या प्रकरणी पुढे काय अपडेट्स येणार किंवा त्या व्यक्तीवर भाजपच्या त्या कार्यकर्त्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे याविषयीच्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। हे एकंदर प्रकरण आणि याबाबतच्या अपडेट्स याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका।